हालो हालो हॅलो 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 क्या बोलती पब्लिक? आज 15 गाव, तो 15 गावाचा विभाग आणि त्यात बसलेलं फणसो गाव, तालुका दापोली. ज्याप्रमाणे या विश्वामध्ये नवग्रह आहेत त्याप्रमाणे आमच्या रत्नागिरीमध्ये नवरत्न आहेत. ती नवरत्न म्हणजे 9 तालुके आणि त्याच्यातलं एक रत्न दापोली तालुका आणि त्याच्यातलं गाव फणसो, एक लहानसं गाव. आजची माझी 8वी वारी या हंगामातली
1300ची कॅपॅसिटी आणि 1500 पब्लिक ओव्हरफ्लो कार्यक्रम या आयोजकांसाठी आता टाळ वाजवला पाहिजे. कारण हाऊसफुल होणं आणि ओव्हरफ्लो होणं याच्यात फरक आहे. आणि तुम्ही डिझर्व करता, तुम्ही ओव्हरफ्लो करून दाखवलेला आहे. अरे खेळ मानायची लेकरं काय बोलावं, अंगात शाल. मी इतके कार्यक्रम केले, पण ह्या एवढ्या हॉलमध्ये मी मुलुंडमध्ये पहिल्यांदा आणि तुमच्या ग्रुपला आलो पाटला मिळून सगळ्या मंडळी. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आणि एका बाजूपाशी फक्त किटला उडतो, फक्त बघत नाही. समोर बसलेल्या आया बहिणी, आयोजकांनी गावावरून इथं मंडळी आलेली आहे, त्या सर्वांचा मान ठेवून आया बहिणींना मान खाली जाईल असा एकही शब्द गाणार नाही. द्विअर्थाचा गाताना आपले हिंदू दैवतांचं कुठे अवमान होईल असा एक शब्द उच्चारणार नाही. शाहिरांच्या घरापर्यंत जाणार नाही, त्यांना एकेरी बोलणार नाही. आणि तरी पण बारी कशी कडाकडा होते, फक्त बघितले. लांबोरे बोलते यार, लांबोरे बोलते. आमचं बुवा आमचं म्हणतात बायको गावची आहे, नवरा उपायचा. आज म्हणून बायकोचा माघारी मी आलेला आहे. आणि गावची बायको आखी नातेवाईकडे आली, मुंबईला आली भेटली, भांडण करून गेली. अशी माझी एवढी प्रेमळ बाय होती तिथं फणसो गावात तपलेली होती, आज मला भेटली. आज म्हणून माझ्या बायला घेऊन जाणार. बरं हाय माझ्यासारखी काळी सावळी, माझ्यासारखी दाढी बिडी पद्धतशीर, पण बऱ्यापैकी हिसकाना काढते. हिसकाना काढायचा आहे काय म्हणतात, हा हिसकाना काढाय बघताय, पण धीर जपताय. दुसऱ्या बारीला जरा धीर जपतील. टेन्शन नॉट, नवरा आहे तुझा, काय तुझा अपमान होईल असं मी करणार नाही. अरे अरे येडी वाकडी असली आपली या थंडी वाऱ्यातनं जाऊ कुठं तिच्याशिवाय. ते मी काय वाईट बोललो, गोवा बोललं. गोवाच्या वाऱ्या लय झाले म्हणतात, माझी म्हणतात अजून 5वीच झालेली आहे. अजून 7 वाऱ्या वाहून देत, आमच्या बायचा वारसा वाहून दे आणि तुम्हाला याच्यात काय वाईट बोललो. अरे वाईट बोलतच नाही असं. बरेन बुवा, कोकणी बुवा या बाजूला आहे. पण त्यांना एकच सल्ला आहे माझा, नको आधी बारीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणशानू माग ते काय बेस काय बाज जास्त आले, त्यांना आवाज येत नाही तर काय ते त्यांचं जरा बघा. तुमच्यातला एक माणूस मागे जाऊ दे, आवाजची क्लॅरिटी बघू दे. अरे माणसा बघा 1300 आहे, सगळ्यांना ऐकायला हवं. ऐकलं? स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता विशारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे चालला. ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या अनुभवी गावची गाव देवता आई नवलाई देवी, गेंडे गावची आई विठ्ठलाई देवी, धनी मुदोबा, धनी देवडोंगर, लांजाचा धनी केदारनी, देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक हो. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या कापाखाली पात्र घातला आणि मल्हारशाहीची स्थापना केली, ते थोर सुभेदार मल्हारराव होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. आणि या विश्वामध्ये ज्याला पुण्यश्लोकी एकमेव पदवी मिळाली, ती एकमेव राज्य करते धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी, या संतांच्या मानल्यामध्ये संत बाळूमामा, रंगदेवता, जागे महाराज, फणसूगावचा धनी प्रेम, आई मानाई यांच्या चरणाशी नतमस्तक हो. मूळ गादी बाबूरावच्या घराण्यातील युवा शंकर, यांचे नारायण गुरु, यांचे बाबा राजाराम, कमल विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा पट्ट शिक्षक सूर्यवाला शाही विकास लांबोरे, नवलाई देवी नाथ मंडळ युनिक केंद्र धनगरवाडा शाखा, जय बजरंगबली नृत्य कला पथक संध्याचे कोणवाडी यांच्यासोबत हा कार्यक्रम करणार आहे. माझे ढोलकीपटू संदेश होते, सिद्धार्थ आठवडे, ऑर्गनला विशाल बंदरकर माऊली, पॅडला रोहित टिटे
आणि बेंजोला सती दादा साळवी सर्वांना मनाचा मुजरा करून आजचा साऊंड राजेंद्र पटेलचा आहे. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. शक्तितुरा जर पंढरी असेल, शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू माऊली, आजची माझी रुक्माई माऊली फणसू ग्राम विकास मंडळ मुंबई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांना मी आभार जाहीर करतो. कारण मला तुम्ही त्या लायक समजलात आणि मला ही संधी दिली. त्या संधीचं सोनं मी 100% करणार. मंडळी फक्त बघत राहा. नटेश्वर पावन झालेला आहे या ठिकाणी अध्यक्ष बाबू दिपके माऊली, मुंबई अध्यक्ष मारुती खामकर माऊली, फणसू गावचे पाटील रुपेश पाटील माऊली आणि त्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला ते आमचे मित्र रुपेश पाटील माऊली, ग्रामीण अध्यक्ष शांतराम राणे आणि सचिव संजय बेर्डे माऊली. सर्वांना मनाचा मुजरा. बाबू दिपके दिपळे आहे का? बरोबर आहे ना? उल्लेख बरोबर आहे. जर काय चुकलं असेल तर मला सांगा. अरे चंद्रकांत मटकर एवढ्या वर्षात भेटला माझा गावचा. तर या ठिकाणी मला फक्त थोडीशी नावं घ्यायची आहेत. प्रमुख उपस्थिती आमचे मनोहर उसगावकर आहेत, संतोष घडशी आहेत, महेंद्र उसगावकर, महेंद्र कानल, कोकणचा पुत्र महाराष्ट्राची हास्यचित्र फेम निखिल बने, दुर्गा शेलार माझे मित्र संतोष तळीकर, दिगंबर भुवड, संतोष कोल्हापके आमचे वस्ताद, शाहीर जनार्दन नाचरे, शाहीर विनायक धोपट, रवींद्र लांबोरे, दीपक भुईपुढे, आनंद चौगले, विनायक इंदुलकर आमचे मित्र, शक्तीवाले शाहीर विनायक इंदुलकर या ठिकाणी आहेत. माझा मित्र जयदीप गुरव, दिगंबर शेतप माऊली, सुनील शिंदे, शशिकांत मांडवे माझ्या पाठीराखा, निखिल गुरव, जिगर पाटील आमचे जुने मित्र आणि सर्वांना मनाचा मुजरा करून आता राहिली माझी चमचमती बाई. हे माझ्या बायको तू भेंडी पिचाळते काय गो, माझे प्रतिस्पर्धी शाहीर परेश होते माऊली. तुम्हाला मानाचा मुजरा. आणि सर्वात शेवटी आणि महत्वाचा या ठिकाणी शक्तित्रयातील महामैरूर एका वेळेला आम्ही त्यांच्यासोबत बारी केली. त्यांच्या अनेक शाखा आहेत. गुरु गणपतींची घराण्याची शान आहे आणि त्यांची गाणी फक्त कोकणात नाही तर या निवृत्तीनंतर ज्याने जो आपल्या लेखणीतून आणि आपल्या वेगळ्या अंदाजातून पूर्ण महाराष्ट्रावर छाप पाडली ते आमचे गुरुवर्य भारतीय गुरुजी माऊली या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला मनाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सद्गुरुर्मूर्ति पूजामूलम् सद्गुरुपदम् मन्त्रमूलम् सद्गुरुर्वाक्यं मोक्षमूलम् सद्गुरुकृपा हे सृष्टीमंडळ हे ब्रह्मांड आणि त्याच्यातली एक फक्त आपली गॅलेक्सी आणि त्याला आपण सूर्यमंडळ म्हणतो. त्या सूर्यमंडळामध्ये 9 ग्रह, एक ग्रह बाजूला केला प्लुटो, उरले 8 आणि त्याच्यातली एक पृथ्वी, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ पृथ्वी आणि या याच्यामध्ये त्या पृथ्वीवर त्याच्या पलीकडे 16 पट तो गुरुग्रह एवढा मोठा आणि त्याच्या समोर एवढीशी पृथ्वी आणि त्याच्यामध्ये
71% पाणी आणि 29% जमीन फक्त. आणि त्या 29% जमिनीमध्ये राहण्यायोग्य हे 10% असेल आणि त्याच्यामध्ये ही 7-8 खंड, त्याच्यातला आशिया आणि त्याच्यामध्ये जे काही जे त्याच्यातला एक भारत ज्याच्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यातला महाराष्ट्र ज्याच्यामध्ये 36 जिल्हे, त्याच्यातला कोकण प्रांत आणि रत्नागिरी, त्याच्यातला नवग्रह दापोली आणि त्याच्यातलं एक फणसू गाव, त्याच्यातलं एक फणसू गाव आणि त्याचा आकारी झाला धनी खेम आई मानाई. ज्या मुळारंभात चित पाखरून होतं सृष्टीवरती त्या फणसू गाव नव्हतं. जो कोण मूळ पुरुष आला आणि ज्यानं पाटीलकी केली किंवा कोणी असेल तो, त्या थोर पुरुषानं तिथल्या जागे मालकाचं मत घेतलं, त्या पाषाणाला आकार घातला आणि कौल घेतला आणि त्याला रूप लावलं. गाव भरला, एकाचे 21 झालं, 5चे 25 झाले. अरे भरल्या दाण्यात शिजल्या अनात, हितपासून गावापर्यंत, गावापासून हितपर्यंत, टोरा टोरात गोरा ढोरात लेकरा वासराची बरकत दिली. तो धनी खेम, ती आई मानाई आणि तिच्या लेकरांचा हा इतिहासला गोतावळा 16. ये गुरुवा बाग तुझ्यापेक्षा गाराणा कसा घालतो मी स्तवन. बोवाने छान गायला आईच्या चरणाशी स्तवन, मी गातोय धनी खेमाचं. प्रेमावर वरलं ग तुझं, जो आता मना भरलं ग तुझं. अग गद्दारी ही करून तुझं म्हणती गद्दार मला. हा पाखरा आझाद केलं तुला, जणू हा स्वर्ग गावला. अरे कोकणात कुठल्या जातीत कुणाच्या आई वडिलांच्या पोटाशी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कुठल्या भूमीत जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही. माणूस 12 म्हणजे 12 होईपर्यंत माणूस मुक्त. 12 झाला की माणूस अडकलो, नाव पडतं त्या दिवशी. जर 12 झाला नाही आणि आपण एखादा गुन्हा केला, पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही होणार, अरे तुला नावच नाही. तिथं माणूस अडकला. काय म्हणतोय, जणू हा स्वर्ग घावला, हा जन्म कोकणातला. जणू हा स्वर्ग घावला, जन्म कोकणातला. दापोलीचं फणसू गाव खुणावी मला, अरे दापोलीचं फणसू गाव खुणावी मला. प्रार्थना हे मामालाई तुला, प्रार्थना हे मामालाई तुला.
दत्ता तुकाराम नेवाळे माऊली या गणासाठी 100 रुपये. त्यानंतर हे चिठ्ठी घ्या मी सांगतो. आहे काय काय आणू गौराई आणि घराला गणपती सणाला सुभाष गोवरकर माऊली चिपळूण याचकडून गोवस्कर माऊली याचकडून 100 रुपये. आणि आहे काय काय आणू साठी फरमाईश चंद्रकांत पाटील माझा गाववाला माझा मित्र याचकडून 500 रुपये. दिगंबर शीतक आमची माऊली मनसेवाले 101 रुपये पारितोषिक. आणि आर्यन ताडकर 200 रुपयाचं पारितोषिक. श्री सुरेश घरटकर माऊली उन्हवरे श्री सुरेश घरटकर माऊली उन्हवरे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अनिकेत पाते गाव कोटे 200 रुपये आहे सगळं एक नंबर या. महेंद्र उसगावकर महेंद्र कानर 500 रुपये. नमान झाला पाहिजे. अहो नमान नको अहो कंदाल भावती झालेली आहे. नमान नको पाया पडतो नमान आई मंगळाष्टक हे वेगळ्या मी का हरे कृष्णा केलाय की काय म्हणजे काय करायचं मला बरं गेलेला एक कष्ट असा बुवा दादागिरी करून गेलेला आहे तरी पण करतो प्रयत्न आहे बा नाही झाले तर काय माफ करावं. तर ऋषभ घाग याचकडून नाव अरे सांगत ना माझा धावत तर महेंद्र उसगावकर महेंद्र कानर 500 रुपये नमान झाला पाहिजे झालेला आहे. मनोहर उसगावकर संतोष घडशी 500 रुपये आई जागर. माझ्या आईनं आम्हाला कसं मोठं केलं सांगा बरोबर आहे. ते सांगायची गरज नाही. एकच बुवाने सुरुवातीला एकदम इमोशनल केलं डोळ्यातनं पाणी आलं. आई म्हणतात गेल्या वर्षी या सभागृहात होते आणि यंदा ती आईच नाही त्याला भरून येतं असं वेळेला काय मी विचार एकच करतो. माझ्या आईने बाबा गावाला जातात आता आली ढोपरवाडी करत. मी एकच विचार करतो चला आयुष्यात सगळं सुख मिळालं. आता ह्या वयापर्यंत आई वडिलांची सोबत मिळाली. आईने ह्या अशा थिएटरमध्ये बाऱ्या बघितल्या तिला कौतुक वाटतं. आयुष्यात काय म्हणतात कुणाची आई बाप करू नये आई बाप करू नये. शेवटी होणार आहे सगळं. आपण आलो तर काय आम्हाला पट्टा आपला नाही. पण ज्या वेळेला आपण मुंबईत जाऊन जेव्हा आपण दरवाजा उघडू लॉक खोलू तेव्हा कळेल आई वडिलांचं महत्व. ते आताही आहे तेव्हा कळेल. आपण जगात किती पैसा घेऊन जाऊ पैसा दार उघडा कळशी घ्यावा विहिरीवर जावा ते पहिलं भरून आणा. त्याच्यानंतर बायको तवसर झाडते कष्ट का काढते मग पिठलं भात केलं. अरे आईच असल कमरत वाकलेले काय असं ना बाबा येतोय आधीच काहीतरी तिचं जेवढं काय होईल बटाटा करील एखाद्या कोळणी करील सुकाट करील पण सगळं करून ठेवणार. आपण ओरडतो आहे सारखे फोन कशाला करते मी येतो ना पण सारखी फोन करा कुठं पोचलास पाणी तापून ठेव कमरानं जमत नाही तरी थोडं घेऊन मुरीत ठेव. हे सुख आयुष्यात कधीच नाही. आणि म्हणून जोपर्यंत ती दोघे आहेत ना एवढं त्यांना जपाना कोण सारखा जपाना कोण सारखा जावा त्याची रिप्लेसमेंट जगात फुटत नाही. तुम्ही वन व्यक्ती घ्या तुम्ही फ्लॅट घ्या काय घ्या आयुष्यामध्ये सांभाळा हो आणि रडवला भेटला तुम्हाला दीर्घायुष्य लाभो बुवा. फक्त माझ्यावर जास्त हिसकाना काढू नका. मी लय चांगला माणूस आहे लय तिकडं आहे बरे राईट म्हणून राईट हो आकुडा दिसणार नाही तर माझ्यावर नाही. तुम्ही पांढऱ्या रंगाची केलं काय हो मी एवढा काय लागला तुम्ही पांढरा नाही काय फरमाईश आहे नाचायला नाही नाव काढायचं म्हणतात. ओमकार थांबे चिमन बुवाचे झाले एक नंबर चालेल. आहे भेंडी पैसाच पैसा आहे हो आहे नका मला 500 रुपये कमी द्या बोर्ड पण 10 मिनिटं वाढवून द्या ना माझ्या. अथर्व दीपक डिके डफे उके सॉरी अथर्व दीपक उके रुपेश पाटलांनी 1000 रुपये दिले आणि अथर्व दीपक उकेने 500 रुपये दिले. थँक्यू सो मच आय लव्ह यू. पवार कुटुंब एक पेंडे आमच्या गावात आलं 1100 रुपये पैसाच पैसा आहे. नमस्कार काय डबल लोक हात आहे काय बुवांची चालू दे गुरुवा. हा माझा वर्गमित्र गावास आलाय पहिल्यांदा बांधला गुरव गुरुवानी लय गोंधळ केला आणि एका बुवाला बाहेर काढला माहिती आहे. गुरुवांची बुवा लय भीती वाटायला हे म्हणजे तर बुवांचा पहिला चाल देऊया हा. गणाला विनंती गणाला अवतार घेऊन यावे हो गणाला. बुवा म्हणतात गोड वेगळे देवासारखा बुवा म्हणतात की स्थलांतर गावची घरं बंद पडलेली आहेत तर गणपती बाप्पा तू कोकणात ये आणि हे कर. अरे गणपती बाप्पा काय काय करील उद्या म्हणशीला कळमाला पुराण घालायचं गडी घावत नाही गणपती बाप्पा ते मग गणपती पुराण घालील आ हे राजकारण्यांना कळलं पाहिजे. त्यांना निवेदन द्या की आम्हाला नोकरी धंदा आम्हाला हवं आणि आमची पोरडोरं इथं राहतील आमचं कोकण सजल. हा गणपती काय काय करील
गणपतीला म्हणतात महागाई कमी कर, काय काय म्हणतात. गणपतीची काय जीडीपीचा काय अर्थमंत्री आहे? गणपती करील काय? आणि कोकणात याला सांगू नका बुवा, तो येणारच आहे, तो येतो, दरवर्षी येतो. आमचा पर्याय बुवा नाही सांगितलं तरी येणार येणार येणार. म्हणून काय म्हणतो म्हणून सणाला बुवा चाल देतोय. मी काय उदारी ठेवत नाही, येडा वागता देतो मला देतो. सणाला चतुर्थी सणाला सणाला चतुर्थी सणाला भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला. अर भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला. सणाला चतुर्थी सणाला सणाला चतुर्थी सणाला भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला. सजेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला. असाच कोणतरी शाहीर होतो आणि कोणतरी नाव काढतो. नाट्यशाळा लेख आहे, हे त्याचा व्हिडिओ काढा. काय चंद्रकांत शिपल घोड आणि प्रथमेश श्रीधर दैत, आमचे प्रथमेश दैत 500 रुपयाचे पारितोषिक आणि ऍडव्हान्स मध्ये सांगा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हा तर आता आईच्या गाण्याला भरपूर फरमाईश आहेत, घ्या. ते आहे गावातनं फोन केलेला का गणपती येतात, काय काय आणशील. आपल्याला माहिती सगळं किस्सं चेक केलं, काय नाही, पण एकच होती सुट्टी. माहिती नाही मिळेल की नाही, तिकीट कन्फर्म नाही, कन्फर्म एकच गणपतीला गावाला जायचं. 14 तारखेला म्हणून प्रत्येक जण जाणार फणसू गावातला फणसू गावात, 15 गावातला 15 गावात, कन्फर्म एकच आहे. जायचं म्हणजे जायचं. ओढ आता लागली गुणाची त्या गणपती सणाची भरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची. मध्ये आहे सांगितलेल्या का ध्यान ध्यान म्हणतोय विचार हा किती आहे इथं काही नाही बरे देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दरवर्षासारखा मात्र सजू दे गया सांग चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गवराईला सणाला आणि सणाला वाढवू नका, तुम्ही पण वाढवू नका. टाइम किती आहे, टाइम कमी आहे ना. टाइम आता अजून एक फरमाईश आहे. नवगणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट गेली गाव देवाना भेट गेली खेम मानानीला तुला पवत बांधायचं पवत बांधायचं पवत बांधायचं सुखान नांदायचं पवत बांधायचं. या ठिकाणी पैसे आलेले आहेत. राहुल मांजरेकर माऊली गाव पांगारी 200 रुपयाचा पारितोषिक. एक नंबर आलं पैसा पैसच पैसे. 10 मिनिटं वाढवून द्या. संतोष कलपटे माऊली आमचं कोचरीचं 100 रुपये आणि स्वप्नाली कलपटे 200 रुपये गाव कोचरी धनगरवाडी. धन्यवाद. चला चला हा गण हे सगळे हा गण आज 19 दरवर्षी म्हणायची की बाबा नांबरे बाबा तुमचं गण त्याची कृपा आहे की गण फेमस होतात. आईचा गण
दुर्वा फुलं पाच फळं पौत म्हणा कॅलेंडरमध्ये मोजित बसते तारीखवार माझा तुऱ्याचा सजलाय साज नाद लागला बाप्पा तुझा असा असे अनेक गण गायले लोकांना आवडले यंदाचा म्हणतात रेकॉर्डिंग कोण कुठे आहे करायचा होता मग पण खेम मानायना आज त्याला मुहूर्त आणला हा गण झाला मी तर लगेच तुमच्या चर्चेत होणार आहे पब्लिश करणार आहे यंदाचा फेमस गण तुमच्या गणाशी गातोय हे माझे भाई आपल्याला शक्तीला द्या एक नंबर माणूस पण बुवा मुंबईला राहतात ना तर गावचं का बोलले कोणतरी म्हणतं ट्रेन मध्ये भजनात जातात हा तर भजना फक्त गायसाठी येतात की कसं काय नोकरीधंदा असं नाही असणार कुठं का असणार संसार सुखात करायचा आता व्हिडिओ कॉल आहे ना आम्ही व्हिडिओ कॉल करेल कशी आहे हाय परे बोल ना पण ए परे रेट नाही हा ये दगडा उभं आले पैसा आले हे पैसे माझ्या परीला घेऊन जाणार यशवी मंगेश शिवण आई वडिलांचा फोन देतो तुझे आठवण करा तर तो गण तुमच्या कर्णाशी सादर करतोय ऐकून घ्या माऊली धन्यवाद गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट मोहन सोनो रेवाळे माऊली गाव रत्नागिरी दांडी आडम 1001 रुपयाचं पारितोषिक माऊली असा आशीर्वाद तो गणाचा विषय आहे की अंतरात्म्यातून गणाशी संवाद केलाय बाप्पाशी जो ब्रह्मांड ऐकत असतो ते ब्रह्मांड ऐकत असते ह्या वाईब्स ऐकत असतं हे जे ब्रह्मांड आहे त्याला तुम्ही गणपती म्हणा स्वामी म्हणा शिव शंभो म्हणा कोणी म्हणा ते जे हितून हार्ट टू हार्ट हा जो संवाद होत असतो गुरु शिष्याचा संवाद तो ब्रह्मांडाला भाषेची गरज नसते हिंदीमध्ये बोला गावठी बोला मालवणी बोला काही प्रॉब्लेम नाही इथून संवाद असला पाहिजे तो इथून मी गणपतीला पत्र लिहिलंय कसं ऐकायचं लिवला मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती लिवला मी पातूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिबाळलं गोदर कंसामध्ये मंगल मूर्ती आठवण येते तुझी रे आठवण येते तुझी रे तुझ्या वीण कोणा सारथी वाट पाहे तुझी धरती बापा येना वाट पाहे तुझी धरती वरिस जाऊन तुला परतीवरून त्या कैलासाला शिव पार्वतीच्या
पाशी सुखरूप पोचलासी होई आनंद मला खुशालीच्या पत्र लिहून खुशालीच्या पत्र लिहून झाडावेल्या धरतीवरती बाप्पा येला वाट पाय तुझी धरती नमस्कार माझा कळवावा आई पार्वती शिवदेवा आई पार्वती शिवदेवा आई पार्वती शिवदेवा स्कंद कार्तिकेयनाचा दंडवत कळवा आता माझ्या जीवाच्या जीवा म्हणावं यावं तुम्ही म्हणावं यावं तुम्ही किती लोक राजा वाट पाय तुझी धरती बाप्पा येला वाट पाय तुझी धरती लिवला मथुर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिपाळन गोदये कौसामध्ये मंगल मूर्ती आठवण येते तुझी रे आठवण येते मला रे तुझा बिन कोणासारखी वाट पाय तुझी धरती बाप्पा येला 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 वाट पाहे तुझी धरती. तर या ठिकाणी आराध्या सुरेश भागडे फणसू 200 रुपयाचं आणि पारितोषिक बाळू विचले माऊली फणसू 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे साहेब टाइम कमी आहे 9:50 होते काय 10 मिनिट अरे ठीक आहे करतो आता होय करतो हे असं मला मिसकॉल घेऊन सांगायचे 4 चौकात मी सांगतो. श्री संतोष तळेकर बेने बुद्रुक गांजा यांच्याकडून शाहीर आपणास बक्षीस. आपल्या लेखनातून प्रेक्षकांना नेहमीच गाण्याचे सुंदर आशयपूर्ण दर्जेदार विषय ऐकायला मिळतात. आपली हीच खासियत रसिकाच्या मनावर ठसा होते. धन्यवाद माऊली 500 रुपयाचं पारितोषिक. ह्या गाण्याचं बुवा मी अपेक्षा करणार नाही की याचा तुम्ही भाग द्या पण त्यांच्यासोबत आज विनायक इंदुलकर माऊली आहे. ते मागणं बऱ्यापैकी काही नवीन करत असतात. माझ्या गाण्याचे भाग देत असतात दुसरा शाहीर. मी अपेक्षा करतो विनायक इंदुलकर माऊलीने याची भाग फक्त हाय तसाच द्यावा. इकडे तिकडे द्यायचं नाही. कारण एखाद्या गाण्याचा भाग एका वर्षाने कुणातरी घरात राहून येऊन देणं वेगळी गोष्ट आहे आणि लगेच कार्यतत्परपणे देणे ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून आमचे परेश बुवांना मी बोलणार नाही. त्यांनी याच्यावर नाही गायलं. मी एका शब्दाला बोलतो मला विचार फक्त एवढंच आहे ना की काही गोष्टींचे काही जणचे काड्या खूप असतात आणि काहीतरी कांडावाला प्रयत्न करतात ना तो चुकीचा आहे. आता मी तुमचे 2 मिनिटं घेतोय 10 मिनिटं उरली आहेत ना 10 मिनिटात मी बारीक कशी करतो फक्त बघित राहायचं. फक्त आयुष्यात मी कधी गोष्ट केलेली नाही ती मी आता गोष्ट करतो. आज 1300 लोकांचा हॉल आहे 1300 लोकांचा हॉल आहे आणि आज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये पहिल्यांदाच बारीक केली मी मला ही संधी दिलेली आहे आणि ह्याचा इव्हेंट झाला पाहिजे याचं मेमरेबल राहिलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला एकच सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. सगळ्यांनी मोबाईल हातात घ्यायचा आणि टॉर्च दाखवायचे. स्टेडियम मध्ये करतात ना बघा तरी काय वाटेल. आज खेळ मानायची कृपा आणि यासाठी हे व्हिडिओ करा बघा बघित राहा कसा. अरे ही लोककला आमची आज ज्या बघा ही रांगोळी आहे. हे मानायच्या देवळापुरती रांगोळी आहे आणि रांगोळीला साक्षीदार आहे या पुण्याच्या साधामध्ये आज या मुंबई नगरीतला हा सगळ्यात मोठा हॉल कालिदास त्याच्यापेक्षा मोठा दुसरा आहे पण कलगीतुऱ्यातला सगळ्यात मोठी बारी त्याच्यात आहे आणि हे चित्र तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आता हे मोबाईल तसाच घ्या आणि युट्यूबला जावा. गण आत्ताच पब्लिश केलेला आहे. लिवलं पतुर गणाला आत्ता जो बोललो तो विकास लांबोरे पावतं टाका त्याला रेड VIP श्री म्हणून येईल. त्याला एकच जादू आहे सबस्क्राईब बटन दिसेल त्याला टच करा ते गायब होईल. जादू आहे बघा. मी शब्दांना जादूगार आहे. हे गंमत. थँक्यू. आता बुवानी गवळण म्हणून मला याचा भाग पाहिजे. गवळण फिरवली म्हटलं कसं रे
वाजवना तुझी मधुर वासरी. असं आहे ना. वेडावले मन माझे. हा अंतऱ्यापासून सुरुवात करता हो. हा आणि तुम्हाला वाटलं मी देणार नाही साथ. अरे लांबरे बोलते भेंडी सबको बोलते. अरे मोठं मोठं गाणी गेला गणपतमध्ये. लांबरे खरा हिंमतमध्ये. तो ऐसा खेळी करता, ऐसा खेळी करता. अरे एवढी वर्ष घातली असं काय सूर्यवालाचा विकास लांबरे. हा मग हा माझा विषय काय. अरे भावकीन कंदलाय राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी. हे गवळणीत म्हणाले हो कोण म्हणाल ना राहील ना आपली हो राहील ना आपली जोड असं बोललो ना. हो राहील ना जोड म्हणजे खालच्या वाड्यातली राधा आहे ती. मावळक वाड्यातली राधा आहे. अरे तिची आहेच अमर प्रेम कहाणी. राधाकृष्णाचं नातं आहे राधाकृष्णाचं नातं आहेच ना. मी सांगू तुम्हाला. तुम्ही काय विचारलं की राहील ना म्हणजे समजा मी बोललो नाही राहणार मग राधाकृष्णाचं नाही राहणार. वा कोणी दिलेली तुम्हाला लिहून कोणी लिहून दिली. आता तुम्ही म्हणून सोडतो नाही तर दुसरा असताना दाखवला असता. आपलाच माणूस आहे. मला नाही आवडली माझी बाई. राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी. तुझी माझी प्रीत वेडी जगी आहे अमर खरी. चंद्र सूर्य राते असते जोवरी. तुझं माझं नाव गाजल तोवरी. तुझं माझं नाव गाजल तोवरी. तुमचा भाग दिलाय वाजवायला वेळ नाही. गवळण घेतो. किती नंबर 27 ला काय किती काळे सांभाळ घसरला काय ग. अगं वय तुझं धोक्याचं हाय ग. लग्नाच्या बाईला ऐकून घे शागला. अगं ऐकून घे शाईला लग्नाच्या बाईला भेंडी घोटाळा करायचा नाही ग. ही चालाय मी काय म्हणत नाही. या सांगतो मी तुम्हाला काय रे. हे बरं या सांगतो मी तुम्हाला काय रे. आज नवीन गवळण हाय रे. कसे एक नंबर काय भाषण बोलायची गरज नाही. ऐका ना माऊली असं मध्ये डिस्टर्ब नका करू. काय म्हणतोय या सांगतो मी तुम्हाला काय रे. आज नवीन गवळण हाय रे. जो भेटले तावडीत पोरांच्या चावडीत अशीच सोडायची नाही रे. भेटले तावडीत पोरांच्या चावडीत अशीच सोडायची नाही रे. वर्ष
झाली मग त्यांच्याकडे खाली जाणार. रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली तेव्हा रामाचे वय किती होते, त्यावेळेला गुरुने रामाला कोणता उपदेश केला आणि त्यावेळेला गुरुचा आहार काय होता, आणि त्यांचं म्हणणं आहे की अयोध्येचा राम सोडून सांगायचं. आता राम म्हटलं की आत्माराम आला, तो पण राम आहे. बघ तुम्ही ही जी बाजू सोडताना, म्हणजे हा फेमस तुमचा प्रसिद्ध प्रश्न आहे, त्याला मी काय नाव नाही ठेवत आहे, फक्त बाजू सोडवताना अजून काहीतरी एक आधार द्या, म्हणजे अभ्यास करायला बरंच आहे, अभ्यास करायला बरंच आहे. तुम्ही असं नका सांगू की डायरेक्ट गाईडच, पण बाबा ह्या वाट्याने जावा. राम म्हटल्यानंतर आत्माराम पण आहे, मग आत्मीय ज्ञानाचं द्यायचं का उत्तर, मग ती बाजू कशी काय. आज भारतीय गुरु ज्यांच्या समोर आहे त्यांचाच प्रश्न असावा. तर आमच्या अल्पज्ञानानं हे 19वी वारी त्याच्यातले 3 प्रश्न फुटलेले आहेत, 3 प्रश्न फुटले. गेल्या वर्षी 6 प्रश्न फुटले. म्हणजे आमची वस्तात मंडळी त्याच्यावर अभ्यास करते. म्हणजे कलगीतुरा फक्त कमरेच्या खालचं बोलायचं, 2-3 शरीराचे भाग आहे त्याच्यावर बोलायचं आणि उगाच काहीतरी हुई करायचं असं नाही ना. लांबोरे म्हणतात नमन करतो हे आहे. अरे पण एवढी बारी केली, याच्यामध्ये काय आगाऊ बोललो सांगावं. एवढ्या 1300 लोकांचा 1500 लोकांचं मनोरंजन करायचं आहे, कमरेच्या खाली न बोलता जर गंमत केली तर काय प्रॉब्लेम आहे, पण तरी पण पोटात दुखतंय. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या वस्तात कोण असेल त्यांना विचारा. रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली त्यावेळेचं रामाचं वय किती होतं, तर त्यावेळेला रामाचं वय होतं 26. त्यावेळी गुरुनी रामाला कोणता उपदेश केला, तर दासबोधी ग्रंथ लिहिणे, कोरडी भिक्षा घेऊन नित्यदेव आणि ब्राह्मणांविषयी भक्ती बाळगा हा उपदेश केला. आणि तेव्हा त्यांच्या गुरूंचा आहार कोणता होता, तर त्यावेळी त्यांच्या गुरूंचा आहार जव आणि तीळ यांचा आहार करून जवात तळलेलं पीठ आणि पाणी ग्रहण करणारा असा शाकाहारी आहार होता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि माझा प्रश्न आहे की हा जो नागरी बळीराजा आहे, आपला वाडवडील जो शेतावर जातो आकडे कोयती बांधून, तर जर तू शेतावर जाताना हा नांगर धरताना जर तू कमरेला आकडे कोयती बांधलीस तर तुझ्या गुराढोरांवर पोराटणावर तुमच्या इष्टकीवर कुणाची बाधा येणार नाही. हे वरदान कोणी दिलं सांगायचंय. प्रश्न साधा सरळ सोपा आहे. काय म्हणतोय, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. म्हणतात तोडा बेडा खोडा पद होते यांचं. ठीक आहे, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयते बांधून, आकडी कोयते बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयते बांधून दादा निघाला जोतावर. राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. माझा हा जो प्रश्न आहे ना तुमचा, याच्यात त्याच्यामुळे प्रश्न मग पूर्ण गात नाही, समजून घ्या त्याच्यावर काय बोलणार काय. आवश्यक तुमची इच्छा आहे ना नमनाची, ऐका ना, पण माझ्यावर लय लोकांची नजर आहे, मी काय करू शकणार. माझं मरण झालंय, नमन घ्यायसाठी माझे 7-8 मला बक्षीस आणि मी काय करू, घेऊ काय नमन, नको हा घ्यायला पाहिजे. आणि जर मला जर पत्र आलं तर माझं तर काय करायचं आहे ना, ते काय करू, नमन घ्याव. 1300 लोकांचा उजवा कौल आहे. हा वाजव वाजव भेंडी वाजव. राजू पाटील कोल्हापूर 200 रुपयाचं पारितोषिक कोल्हापुरात आलेलं आहे. धन्यवाद. शाहीर तुमच्या समोर अशी बारी ठेवलेली आहे. आयोजकांना होतं म्हणजे 5 मिनिटं पण जास्त घेतलेली नाही. टायमिंग बघा, टर्निंग. तुमच्याकडे बैलगाडी शर्यत होती का, नांगरणी स्पर्धा होता, पारता जाग्यावर ओके बुवा. लांबोरे नहीं इसके सामने झुके, सुनो परेश होके. जर दुसऱ्या बारीला काय आगामगिरी केली तर आलोच. संजय गुरव, संजय गुरव,
हॅलो 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 आपण आज सर्वजण इथे